एक दिवस जरी धंदा केला नाही ना तर दुसऱ्या दिवशी पोटाला काय भेटत नाही. पण 52 पॅसेंजर असे घाण भेटतात नाही का. मजुरी काम केलं तर त्यांना जास्तीत 600 रुपये हाजरी, पण रिक्षाला 300 बी उरत नाही अशी कंडिशन झालेली. कुणी येतं रिक्षा घेतं रोडवर, आज रिक्षा झालं. या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही, सरकारने सगळं वाटोळं करून टाकलेलं. आज बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये त्यांना घर बसले देतात, पण इथं कष्ट करणाऱ्या माणसाला काय भेटत नाही. की रिक्षावाल्यांसाठी काहीतरी योजना त्यांनी राबवावी जेणेकरून रिक्षावाल्याचं काहीतरी बरं होतं. चला नागापूर MIDC पाईपलाईन. अहो मीच आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी आणि रिक्षा. अहो यंदाचा विषय व्हायरल तोच आहे, आपल्या रिक्षावाल्यांचं आयुष्य. बघूयात ना त्यांचं आयुष्य कसं असतं ते. चला. कसं असतं रिक्षावाल्यांचं आयुष्य? रिक्षावाल्याचं आयुष्य सध्या अवघडच आहे. रिक्षावाल्यांचं आयुष्य म्हणजे तर फारच सध्याला कठीण आहे. तशी गरिबीतच असतं. खूप प्रॉब्लेमॅटिक हालाकीतच आहे. एक दिवस जरी धंदा केला नाही ना तर दुसऱ्या दिवशी पोटाला काय भेटत नाही. नगर मध्ये पहिल्यापासूनच हालत बेकार आहे, खूप अवघड आहे. रिक्षावाल्याचं जीवन म्हणजे 2 पैसे कमवायचे आणि ते कुठं कुठं लावायचे असा प्रकार आहे. माझं आयुष्य तर रिक्षा चालवण्यातच गेलं अख्खं. आमच्या ज्याने घर बी नाही झालं, दार बी नाही झालं. स्वतःचं घर हा प्रकार झालाच नाही, भाड्याच्या खोलीतच राहणे. एकदम सध्या हाल चालू आहे रिक्षावाल्यांचे. एक तर धंदे नाही, रिक्षा वाढलेत, आणि लोकांचं कसं झालंय की लोकांना एकदम स्वस्त पाहिजे. रिक्षावाल्याचं आयुष्य असं आहे की रिक्षावाल्याला बँक बी नोंद देत नाही. मग आमच्या काही लोकांनी फायनान्स केल्या, फायनान्स केल्यामुळे त्यांचे दागिन्याचे पैसे गेले, गाड्या बी ओढून नेल्या. इतका बेकार रिक्षाला परिस्थिती. जर रिक्षाला आजारी पडला तर त्याला दवाखान्यात जायला पैसे नसते. इतकी बेकार परिस्थिती रिक्षावाल्याची. पूर्वीचे रिक्षावाल्याला महत्व होतं की रिक्षावाला सर्व्हिस देतो, रात्री अपरात्री. आज रिक्षावाल्याला ते दूध करून टाकतात. बरं, रुटीन काय असतं रिक्षावाल्यांचं सकाळपासून संध्याकाळ? सकाळी उठलं का पहिले लोकांचं रिक्षावाल्यांचं काय लक्ष असतं, भावनी चांगली झाली पाहिजे. पण भावनीलाच पॅसेंजर असे घाण भेटतात नाही का. म्हणजे पॅसेंजर असे बेकार भेटतात ना, म्हणजे लय डेंजर भेटतात. रस्त्याने जे पॅसेंजर असतात, कोणी 10 रुपये म्हणतं, कोणी 20 रुपये म्हणतं, कोणी स्पेशल असलं तर 50, कधी 60 असा व्यवसाय असतो. पण असा नीती नियम नाही का एवढेच पैसे घ्यावा. जे आपल्याला 10-20 रुपये जे भेटतात ते आम्ही त्याच्यावर पोट विकत जपतो. त्याच्यामध्ये रिक्षा हप्ते असतात, घर भाडं असतं, लाईट बिल असतं, किराणा असतो, दुखणं भाणं असतं, गाडी कोणाची भाड्याची असती, कोणाची स्वतःची असती. त्याच्यावर जीवन चाललेलं असतं. पाईपलाईन MIDC JB सीट भेटणे, स्टँड पर्यंत नेऊन सोडणे आणणे. सकाळी उठले तर डोक्यात तेच असतं 700-800 रुपये कसे कमवायचे रिक्षावाल्यांचं जीवन. आता तेवढं बी मुश्किल झालेले. मजुरी काम केलं तर त्यांना जास्तीत 600 रुपये हाजरी, पण रिक्षाला 300 बी उरत नाही अशी कंडिशन झालेली. आम्ही सीटावर घेऊन गेलो तर 4 सीटा आम्ही घेऊन जातो. आम्हाला परमिशन त्याची 3 सीटाची, पण आम्ही 4 सीटा परवडत नाही नाही का. ट्रॉफिक वाले पण आम्हाला सपोर्ट करतात नाही का. 4 सीटा घेऊन गेलं तरी काय बोलत नाही आम्हाला. सध्या सरकारने काय केलंय, परमिट ओपन ठेवलं होतं, प्रत्येक जणांनी गाडी काढली. जे जुने गाडी होते ते धंदे नाही, रोडवर आज रिक्षा झालं. आता 3 नंबरला तुम्ही गेले ना, आता सगळ्या 4 व्हीलर गाड्या थांबणार, त्याच्यावर एक बी कारवाई होणार नाही. पण रिक्षावाला इतका गरीब असतो की त्याच्या मागे कोणी नसतो, त्यामुळे सगळे रिक्षावाल्याच्या मागे असतात. सायकलवाला नीट बोलत नाही, पब्लिक नीट बोलत नाही. आमचे बी काही 2-4 रस्ते त्यात वागणारे तसे, त्यामुळे आम्हाला बी वागणूक तशी भेटते. आणि आज शिक्षण असून नोकऱ्या नसल्यामुळे हे स्वीकारलं. पण याच्यातही स्ट्रगल इतकं कॉम्पिटिशन झालंय का गाडीचा खर्च भागणं सुद्धा मुश्किल झालं. सकाळी 7ला जरी आलं, 10 वाजेपर्यंत पण धंदा केला तरी पण पोट भरणं मुश्किल झालं, कारण रिक्षा भरपूर झाले. महागाई वाढल्यामुळे तसं आहे, पैसे हे पुरत नाही प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामुळे ते जास्त थोडं आम्हाला अर्धा-1 घंटा जास्त ड्युटी द्यायला लागते. पूर्वी ना रिक्षा फार कमी होत्या, आता रिक्षा झाल्या तिप्पट. त्याच्यामुळे धंद्यावर व्यवसायावर परिणाम झाला. नवीन रिक्षावाल्यांमुळे त्यांना काय माहिती नसते, जिथले काय ते धंद्याचा कचरा करून टाकतात सगळं. खूप अवघड झाले. काय झालंय, आणि एकाचं पोट नीट भरत नाही. एकूणच दवाखाना असतो, याच्यात आपल्याला 2 रुपये कमवायचे म्हणलं, त्यात 2 रुपये घरी द्यायचे का 2 रुपये पेट्रोलला टाकायचे. काय करायचं, महागाई पण एवढी आहे ना, तर काहीच करू शकत नाही ना माणूस. रोडची अडचण होती पहिले, नंतर ट्रॉफिकची अडचण आहे. सगळं बघावं लागतं, नीटनेटके कागदपत्र वगैरे सगळे क्लिअर दाखवावं लागतात. रिक्षा चालवायचं त्यावेळेस धंदे चांगले होत होते, पण आता रिक्षाची संख्या वाढल्यामुळे धंदे कमी व्हायला लागले. कुणी येतं रिक्षा घेतं, बाहेर सिटीतल्या रिक्षा येतात, गावातल्या खेडेगावातल्या त्या गाड्या येऊन चालतात. ज्यावेळेस आपण रिक्षावर येऊ त्यावेळेस आपल्याला 2 पैसे मिळू शकतात, गरीब असले पैसे मिळत नाही. आणि सरकारचं आम्हाला काय अनुदान नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही जे कमवू, जे रोजच्या रोजंदारी, त्याच्यावर आमचं घर परपंच चालतो.
फक्त 2 टाइम खाऊन पिऊन सुखी, बाकी पुढे काही प्रगती नाही. माणसं कमी रिक्षा जास्त झाले. नाही आता पुण्या मुंबईला जर गेलं ना बसवाल्यांचे आणि रिक्षावाल्यांचे काहीतरी खुन्नस असेल. आपल्या नगरमध्ये आहे का बसची? आता कसं असतं, कोणी गरीब लोक असतात त्यांना रिक्षाशिवाय बस शिवाय पर्याय नसतो. तर बसवाला 10-20 रुपयात जाणं येणं होतं, रिक्षाला 40 रुपये लागते. समजा शेअरिंग रेट प्रमाणे गेलं आणि स्पेशल किलोमीटर प्रमाणे त्यांना काही परवडत नाही. बरोबर. नाही 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 असं काही नाही ना, काय खुन्नस वगैरे काही नाही का. तो पुढे जाऊ राहिला ना आम्ही जाऊ राहिला. ते बस बी चालू पाहिजे, असं नाही का नाही खुन्नस पाहिजे. जर आपण बी आता पुढे जायचं म्हणा, आपण बाणा ओळखीची गाडी कोणती. बरोबर, नक्की. तसं त्यांचा बी विचार करावा लागतो, पब्लिकचा बी. काय बिचारांना 150-200 रुपये रोज असते, ते जाऊन येऊन 80 रुपये घालू शकत नाही रिक्षाला. बरोबर. बसमध्ये ते 15-20 रुपयात जातो. त्यामुळे ते बी सुविधा चालू पाहिजे. आम्ही त्याच्या बी विरोधात नाही. हो का, जे मिडल क्लास लोक आहे, जे कंपनीत 12,000 रुपयात कामाला नाही, त्यांना 20 रुपयात परवडते ना बस, 15 रुपयात नेते. आम्ही 30 रुपये सीट घेतो, कारण की आम्हाला परवडलं पाहिजे ना. 4 सीटर नेतो आम्ही. बरं, हे करताना कुठं सरकारकडे एखादी मागणी अशी वाटते का? ही मागणी भाऊ सरकारने आमची कंप्लीट केली पाहिजे. 5-6 वर्षापासून समाज कल्याणची मागणी केलेली आहे, ती अजून लागू झालेली नाही. नुसतेच आश्वासन देतात लोक. आमचे बी सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष जेवढे मोठमोठ्या पदावर आहेत, हे फक्त सभासद फी गोळा कर, हे गोळा कर, ते गोळा कर, त्याचा तर काही फायदाच नाही. नुसतं लूटमारीचा धंदा आहे. आपण काय म्हणत नाही, सरकारने सर्व काही द्यावं. आज बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये त्यांना घरबसल्या देतात, पण इथं कष्ट करणाऱ्या माणसाला काय भेटत नाही. या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही. सरकारने सगळं वाटोळं करून टाकलेलं. आता सरकारकडून आम्ही मागणी फक्त हेच करू की आमची सोयीसुविधा, आम्हाला जी मागणी पाहिजे ती तुम्ही द्या आम्हाला. म्हणून ती 4 सीटाची परमिशन आम्हाला द्या वगैरे, असं तसं त्यांना मागू शकतो. आम्हाला थोडी सवलत द्या. माफ करू नका असं म्हणत आम्ही, उलट स्वतःहून म्हणतो माफ करू नका, पण सवलत द्या, जेणेकरून तो काहीतरी करू शकेल. 10%, 20%, 40% अशी सवलत देण्यात यावी. तो लोकसंख्येच्या हिशोबाने परमिट असतं. बरोबर. लोकसंख्येच्या प्रमाणात बाहेर परमिट सोडले, त्याच्यामुळे रिक्षा लावायला जागाच नाही. वरून डिपार्टमेंट आलं का सर आता तुम्ही स्टॉप द्या ना आम्हाला वाढून. बरोबर. जागा उपलब्ध करून द्या. मुंबईचे, पुण्याचे, कल्याणचे परमिट या इकडे सिटी मध्ये गाड्या चालू राहिल्या ना. सरकारने फक्त परमिट जर बंद केले आणि बाहेरच्या जे रिक्षा आहे ज्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, त्यांना तरी बंद केलं तरी चांगलं होईल. आणि शासनाने इतके परमिट सोडले का त्याच्यामुळे आता धंदा पण होत नाही. की जे वयस्कर लोक आहे त्यांना पेन्शन जशी कोपरगावला बाकीचे जिल्ह्याला चालू आहे ते भेटावा. रिक्षावाल्यांसाठी काहीतरी योजना त्यांनी राबवावी की जेणेकरून रिक्षावाल्याचं काहीतरी बरं होईल. कारण त्यांच्या पाठीमागं मुलांचं शिक्षण आहे, कुटुंब चालवायचंय, रिक्षा व्यवसाय करायचा आहे. हे सगळा प्रॉब्लेम असल्यामुळं सरकारने जेवढे हात जोडून विनंती आहे त्यांना. काय खंत वाटते ना की एवढी वर्ष रिक्षा चालवतो आपण, मनात एक खंत आहे बाबा. खंत हेच वाटते की आपण आयुष्यभर काय केलं. जेव्हा आपल्या मुलांना जर विचारलं मी पुढच्या भविष्यामध्ये आमच्यासाठी काय करून ठेवलं, आणि जर आपण म्हणलं आपण काहीच केलं नाही, रिक्षा चालवते, 200-500 रुपये कमवून तुमचं शिक्षण केलं, तुम्हाला लहानचं मोठं केलं, बाकीचं काही करू शकलं नाही. सरकार बाकीच्या जिल्ह्यामध्ये सगळं करतात, पण नगर 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 लय वर्षापासून मागत राहिलेले आहे. पेट्रोलचे रेट वाढले, डिझेलचे रेट वाढले, गॅसचे रेट वाढले. आणि पहिले CNG LPG पुन्हा मुंबईला चालू होती तेव्हा 30 रुपये होता. जेव्हा इकडे आपल्या इकडे आलं तेव्हा 100 रुपये आला. म्हणजे सगळं कमवून गेल्यानंतर आपल्याकडे आलं CNG. उपयोग नाही हो राहिला ना, लॉस मध्ये चालले नगरमध्ये. जे रिक्षावाल्याला पोटाला भेटायला पाहिजे तेवढं भेटत नाही. पूर्वी म्हणजे रिक्षाची संख्या कमी होती, त्याच्यामुळं रिक्षावाल्यांना निदान दिवसभरात 400-500, 400, 300, 400 भेटायचे. आता नाही तेवढे होत. आता रिक्षा आमच्या 20 वर्ष झाले, आता आम्हाला स्वतःच क्रॅप करायचे, पण आता बँक कशी फेडायची. बरोबर. की माझ्या रिक्षा आता 22-23 वर्ष झाले. जर नवी गेलं तर ते बँकवाले आम्हाला कर्ज देत नाही. फायनान्स घ्यावर तर 9,000 रुपये हप्ता भेटतो महिन्याला, मग ते कसे पैसे भरणार. विनंती एवढंच कराल की जर तुम्ही जसे मॉल मध्ये बघता, तुम्ही दुकानात खरेदीला जाता, हॉटेलच्या दुकानामध्ये खरेदीला जाता, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत कशी रिस्पेक्टने बोलता, तसे रिक्षावाल्यांसोबत बी रिस्पेक्टने बोला तुम्ही. बरं, असे एखादे काही कस्टमर भेटलेत का तुम्हाला एकदम विपरीत कस्टमर भेटलेत ना. दारुडे भेटतात, गंजडी भेटतात. हे पण लोक बसतात उतरताना पैसे देत नाही, काय देत नाही, काय करायचं कर मारतात, आपलं सोडून मारतात ते. बापरे. केलेले असले ना तर पैसे कधी कधी सोडून द्यावं लागतंय, आणि तिथे गेल्यानंतर दादागिरी करणार. नाहीला जातात आपल्या रोज रोडला चालायचं, भांडणं करण्यात मजा नाहीये. अँटी गिरेक तर रोजच बसतात दिवसभरातून. गिरेक फक्त आपल्या 5 मिनिटासाठी असतो गाडीत बसलेला. बस त्याच्या संग हुज्जत घालून आपल्याला काही भेटणार आहे का? नाही. कोण काही म्हणतं असं पैसे नाही वगैरे, त्यांना नेऊन सोडणे आणणे, नंतर ते म्हणतात ऑनलाईन पैसे मारू असं करू, पण ते मारित नाही. 10 रुपयात घेतात. मी आत्ताच आले,
मी सकाळी चालेन, मी रोज जाते. रिक्षा काय 10 रुपयात जाणारी गोष्ट आहे का दादा? असं लोक काय करतात रिक्षावाल्यांकडे, नाही का असं तुच्छ नजरेने बघत आहेत. रिक्षावाल्यांना म्हणजे इज्जत देत नाही. आपण विचारलं ना, कुठे जायत ताई? इथं चाललो आम्ही, तुम्हाला दिसत नाही का? म्हणजे अशी रिक्षावाल्यांची हाल चालू आहे सध्या. तर तुमचं दुखणं भाणं असू दे, तुमच्या दारामध्ये येणार. पाऊस पाणी असू द्या, तुमच्या दारात येणार. काही किराणा असू द्या, लग्न कार्य असू द्या, रिक्षावाला तुमच्या दारापर्यंत येणार. तो कधी असा विचार करणार नाही का हा गरीब आहे, हा पैशावाला आहे. तो सेवा करणार म्हणजे सेवा करणार. पाऊस आला तरी लोक काय करतात, बसची वाट बघत बसतात. नाही, आपल्याला त्याचा वाद नाही काही की नाही का तुम्ही बसने जाण्यात. अरे तुम्ही आम्हाला सांगा, नाही पैसे कमी बाबा, आम्ही घेऊन जातो ना. आम्ही किती पॅसेंजर आहे, आम्ही घेऊन गेलो, फुकट घेऊन गेलो. म्हणजे आपल्या नगरच्या रिक्षावाल्यांचं मन सुद्धा मोठं आहे, हे दिसतंय नाही का? म्हणजे फ्री सुद्धा पॅसेंजर घेऊन जातात. गोरगरिबासाठी तर आम्ही भरपूर करतो. कधी कधी अंध अपंग असलं त्यांना आम्ही फ्रीमध्ये पण सोडतो. कधी कधी 20 रुपयात सोडतो. कधी कधी समजा जर म्हणलं पैसे नाहीचे तर सोडतो. जसं समोरचं जसं आहे तसं आम्ही वागतो. एखादा पेताड भेटला, त्याजवळ पैसे आम्ही त्याला 500ला बी टाकतो. तसं काही नाही का, असं काही नाही का आम्ही लय सज्ज नाही, असला काही प्रकार नाही. जसा देश आहे तसा भेष आहे आमचा. काय मग मंडळी, कसा होता एपिसोड? पाहिला आपण रिक्षावाल्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम, दररोजच्या येणाऱ्या अडचणी, त्याच्यावर ते कशी मात करतात. ते शेवटला एवढंच बोलतो, मेहनत, जिद्द आणि आशा. रिक्षाच्या 3 चाकांवर स्वारून आयुष्याचा गाडा आखणाऱ्या रिक्षावाल्या काकांना सलाम. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन, तो व्हायरल करायला. चला.